नमस्कार मंडळी. आज सकाळपासून ना कामाची इतकी धावपळ चालली होती, कारण की आज संध्याकाळी ना आम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं होतं. त्याच्यामुळे ना त्या कामासाठी मला सकाळपासूनच धावपळ करावी लागली. त्याच्यामुळे आज स्वयंपाक पण मी सिंपलच बनवला, जसं की भेंडीचा ठेचा, चपाती आणि भात. अशा प्रकारे मी स्वयंपाक बनवून घेतलं, तिघांनी जेवण केलं आणि दुपारच्या टाईमला मात्र आम्ही लागलो कामाला. काम म्हणजे काय, तर आम्ही नवीन घरात शिफ्ट होण्याचं काम चालू आहे. त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी पॅकिंग करणं खूप प्रमाणात चालू आहे. त्याच्यामुळं ना एकदम कामाची तारांबळच उडालेली होती. हे भेंडीचा ठेचा ना अशा प्रकारे झाला होता. जेवण करताना श्रीमय मात्र जे पण ती खाली जमिनीवर जे पण पसरून ठेवलेलं असतं अन्नाचे कण, जे पाणी हे ते सगळ्या गोष्टी ते तिथं साफ करण्याचं काम करते. तिला असं बघताना पाहून तर मला थोडंसं वाईट वाटू लागलं होतं. पण हे सगळ्या बेसिक गोष्टी आहेत जे की लहान मुलांना शिकावंच लागणार आहे. त्याच्यामुळं म्हणलं चला करू द्या. जेवण झाल्यावर मात्र श्रीमयला क्रेविंग होते आईस्क्रीम खाण्याची. ती ना आईस्क्रीम खाण्यामध्ये ती आणि तिचे बाबा इतके बिझी होतात की जसं की ते समोरच्या माणसाला चक्क विसरून जातात. म्हणलं चला हरकत नाही. संध्याकाळच्या टाईमला मात्र जे पण मी काम करणार होते, म्हणजे जसं की नवीन घरामध्ये मी छोटीशी पूजा करणार होते. त्या पूजेसाठी लागणारं छोटं मोठं सामान आहे ते मी किराणा शॉपमधून सगळ्या गोष्टी विकत घेतलेल्या होत्या. त्याच्यानंतर मात्र आम्ही निघालो नवीन घराकडे. काही दिवसापूर्वी मी एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की मी विंडोजमधून एक दुसरीकडे कुठल्याच तरी गोष्टीकडे पाहत होते. ते होतं हे घर. हे घर ना माझ्या जुन्या घराच्या विंडोमधून दिसत होतं. त्याच्यामुळं मी थोडीशी कन्फ्युजन होते या घराबद्दल. त्याच्यामुळं ना मी नेहमी सतत त्या विंडोमधून घराकडे पाहायची. आणि फायनली माझं सगळं सामान पॅक झालं. शिफ्टिंग करताना जे आपण छोट्या छोट्या गोष्टींची मदत होती ना, छोट्या छोट्या सामानांची पॅकिंग करणं, यामध्ये मात्र श्रीबाईची मला खूपच मदत झाली. म्हणतो पण लहान लेकरं खूपच कामाचे असतात. आजच्या पुरतं इतकंच. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू अँड गुड नाईट.